MST-CETचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे, परंतु आता जो रिझल्ट लागलेला आहे हा कॅन्सल होणार आहे अशी बातमी येत आहे आणि तुमची जी आन्सर की आहे ही परत विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे CETचा परत रिझल्ट लागू शकतो अशा प्रकारच्या अपडेट भरपूर ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तर एक अपडेट आपल्याला एका न्यूजपेपरमधून सुद्धा मिळाली आहे। तर यामध्ये बघू शकता तुम्ही, अभियांत्रिकी, औषध निर्माता शास्त्र, कृषी अभ्यासक्रम CETत अनेक प्रकारच्या तक्रारीनंतर CET सेल कोंडीत सापडल्याचे चित्र आहे। त्यामुळे ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना समाधान करण्यासाठी त्यांना 27 आणि 28 जून या 2 दिवसात त्यांच्या उत्तर तालिका म्हणजे आन्सर की जो पेपर तुम्ही सॉल्व केला होता तो पेपर तुम्हाला परत पाहायला मिळणार आहे, उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासोबत त्या विद्यार्थ्यांना तक्रारीसाठी शुल्क भरले होते त्यांचे शुल्क परत देणार असल्याची माहिती CET सेलने दिलेली आहे। म्हणजे विद्यार्थ्याचा जो रिझल्ट लागला आहे अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर म्हणजेच MST-CET 2024-25 चे आन्सर की परत पाहायला मिळणार आहे। त्याची डेटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, 27 आणि 28 जूनला परत तुम्हाला तुमचा रिझल्ट म्हणजे तुमची आन्सर की मिळेल। तर आन्सर की परत पाहायला मिळत आहे म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की रिझल्टसुद्धा तुमचा परत येणार आहे आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस आता लांबणीवर जाणार आहे। कारण यावर्षी CET सेलमध्ये 54 चुका सापडलेल्या आहे, म्हणजे 54 क्वेश्चन चुकलेले होते। त्यासोबत ग्रेस मार्क अशा प्रकारचे भरपूर ज्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे। तर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे, तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे CET सेलनी हा निर्णय घेतलेला आहे की आता 27 आणि 28 जूनला तुमची आन्सर की तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही आन्सर की बघू शकता, ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि अपडेट येणार आहे। त्याबद्दलची अपडेट आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।